नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात जनावरांचे बाजार बंद पडायला लागले असून गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास. आमदार सदाभाऊ खोतांचं वक्तव्य, सरकारनं लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून लढणार, खोतांचा सरकारवर हल्लाबोल. कोल्हापुरात हलाल सर्टिफिकेटवरून गोकुळचं राजकारण तापलं. गोकुळ दूध, दुग्धजन्य पदार्थांचा देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा कमी. हलाल सर्टिफिकेट रद्द करण्याची हिंदू संघटनांची मागणी. नाशिक विधान परिषद जागेवरून महायुतीत तणाव कायम. भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. मंत्री गिरीश महाजन यांचे 2 निकटवर्तीय उमेदवारीवरून आमनेसामने. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती दौरा रद्द. बावनकुळेंच्या उपस्थितीत माजी मंत्री प्रवीण पोटे करणार होते विधान परिषद निवडणुकीचा नामांकन दाखल. मेट्रो 5चा उल्हासनगर पर्यंतचा विस्तार. राज्य सरकारची 11.83 किलोमीटरची नवीन मार्गिकेला मंजुरी. ठाणे, भिवंडी, कल्याण ते उल्हासनगर प्रवास होणार सुसाट. मुंबई पालिकेचा सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक विजय. 16 वर्षांचा तिढा सुटला. MIDC क्षेत्रात मालमत्ता कर वसुलीचा मार्ग मोकळा. मनमाडच्या बागलांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत. कुत्र्यानं 8 ते 10 जणांचा चावा घेत केला जखमी. सर्व थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. जुन्नरच्या कुकडे प्रकल्पातील वडज धरणाच्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडलं. आवर्तनाने पिकांना जीवनदान मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी. कारागृहात 2 कैद्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्यास जब्बर मारहाण केल्याची घटना घडली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईच्या मुलुंडमध्ये 74 वर्षीय कार चालकानं दिली भाजीवाल्याला टक्कर. भाजीवाला आणि भाजी घेणारी 3 जण गंभीररित्या जखमी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.